नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे आणि अशातच आता खताच्या दरात मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आलेली आहे. कोणत्या खताचा दर किती वाढला, याचा शेतकऱ्यांच्या खर्चावर किती परिणाम होणार, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, खताच्या दरासंदर्भात आता शेतकऱ्यांमध्ये खूप नाराजी पाहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या पेक्षा यावर्षी खतामध्ये वाढ झालेली आहे. जवळपास 200 ते 300 रुपयाची वाढ झालेली आहे आणि आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत की कोणत्या खताला किती दर सध्या आहे. आता बघितलं 2000 आपलं 20-20-13 ज्या खताचं जर बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षा जुना दर मागच्या वर्षी 1450 रुपये होता, तर नवीन दर आज 1800 रुपये, 1750 ते 1800 रुपये नवीन दर आहे. तब्बल 350 रुपयाची वाढ झाल्याचं आपल्याला यामधून दिसत आहे. आता त्याच्यामध्येच आपण 10, 26, 26च्या खताची किंमत बघूया की जुना दर हा 10, 26, 26 खताचा जुना दर 1950 रुपये होता, तर नवीन दर आता तो 2250 रुपयापर्यंत गेलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आता 300 रुपयाची वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यासोबतच 24-24-00 खत सुद्धा आता जुना दर 2000 होता, तर नवीन दर आता 2200 झाला. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आता 200 रुपयाची वाढ झालेली आहे. त्यासोबतच 19-19-19 जुना दर हा 2075, तर नवीन दर आता 2300 रुपये झालेला आहे. म्हणजे 225 रुपयाची वाढ याच्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यासोबतच आता पोटॅश खत हे सुद्धा एकदम जास्त वापरले जाणारं खत आहे. जुना दर याचा 1850 रुपये होता, नवीन दर आता 1975 रुपये पोटॅशचा झालेला आहे. म्हणजे 125 रुपयाची वाढ झालेली आहे. खतांच्या वाढलेल्या दरामुळे खरीप हंगामातील उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. आधीच बियाणे, औषधी आणि मजुरीचे दर वाढलेले असताना आता खताच्या किमती वाढ झाल्याचे शेतकरी चिंतित आहे. तुमच्या भागात खताचे दर सध्या किती आहे आणि या वाढीबद्दल तुमचे मत काय आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. अशी शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.